तर सामान्य लोकांपासून ते सेलिब्रिटी सगळ्यांनाच मोठ्या त्रासाचा सामना करावा लागतोय। इंडिगोच्या या सगळ्या कारभाराविरुद्ध ते देखील संताप व्यक्त करतायत। तर इंडिगोच्या विमानांची आजची अनेक शहरातली उड्डाणं रद्द झाली आहेत आणि पुण्यामध्ये जवळपास 42 विमान उड्डाणं रद्द झालेली आहेत। या संदर्भात अधिकचे अपडेट देण्यासाठी आपली प्रतिनिधी शिवानी पांढरे आपल्या सोबत आहे। शिवानी, पुण्यामध्ये काय स्थिती आहे? प्रवाशांचे कसे हाल होत आहेत? काय म्हणणं आहे प्रवाशांचं? मागील 3 दिवसांपासून ही विमानसेवा आहे इंडिगोची ती विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं होतं आणि आत्ता काही वेळापूर्वी एअरपोर्ट अथॉरिटीकडनं सांगण्यात आलं की आजची जी काही 42 विमान उड्डाणं आहेत ती रद्द करण्यात आली आहे। त्याच्यातली साधारण 14 विमानं आहेत ती पुण्यात येणारी होती आणि 28 विमानं आहेत ती पुण्यातून उड्डाण होणारी होती। हे सगळी विमानं आहेत ती आजची इंडिगोची आहे ती रद्द करण्यात आली आहे आणि त्यामुळे आज देखील प्रवाशांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावं लागणार आहे। कारण 3 नंतरची आज सगळी इंडिगोची विमानं होती ती विमानं आपण काही वेळापूर्वी जेव्हा लाईव्ह केलं होतं तेव्हा डिलेट दाखवण्यात आली होती। मात्र त्याच्यानंतर एअरपोर्ट अथॉरिटीने आपल्याला माहिती दिली आहे की 42 जी विमानं आहे ती संपूर्ण रद्द करण्यात आली आहे। त्यामुळे आज देखील प्रवाशांना पर्यायी व्यवस्था प्रवासाची करावी लागणार आहे। एवढंच नाही तर पुण्याहून हैदराबादला जाणारी, बँगलोरला जाणारी, जयपूरला जाणारी, राजस्थान अशा वेगवेगळ्या शहरात वेगवेगळ्या राज्यात जाणारी आणि काही आंतरराष्ट्रीय विमानं देखील आहेत याच्यात ती देखील सगळी रद्द करण्यात आली आहे। त्यामुळे आज दिवसभर सगळ्या इंडिगोच्या प्रवाशांना आहे तो पुन्हा एकदा मनस्ताप सहन करावे लागणार आहे। शिवानी, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।